नमस्कार, सुप्रभात. मी डॉक्टर शैला दिनकर आपटे. आज आपण विष्णू सहस्त्रनामाच्या 22वा श्लोकाचा सहज सोपा मराठी अर्थ समजून घेणार आहोत. इदं मम श्रीकृष्णार्पणमस्तु. श्लोक असा आहे, अमृत्यो सर्वदृक्सिंह संधाता संधिमान स्थिरः अजो दुर्मर्षण शास्ता विश्रुतात्मा सुरार्या. पहिला शब्द आहे अमृत्यू. अमृत्यू ज्याला मृत्यू नाही, मृत्यू नाही, जन्म नाही, म्हणजे तो अजन्मा असं पण म्हटलेलं आहे. जन्म नाही, मध्य नाही आणि अंतही नाही, म्हणजे आधी मध्य आणि अंत काही नाही भगवंताना. कारण भगवंत हे अविनाशी आहेत, ते आहेत म्हणजे आहेतच. ते काय आता जन्माला आले आणि मग आता नाश पावणार असा काही प्रकार नाही. जसं आपण म्हणतो समुद्रावर लाटा निर्माण होतात, त्याला नष्ट होतात, पण समुद्र काही नष्ट होत नाही. तशाच प्रकारचं आहे. दुसरा शब्द आहे सर्वदृक्, म्हणजे सगळं पाहणारा, सगळ्याचं अवलोकन करणारा. आता सगळ्या प्राणीमात्रामध्ये, सगळ्या चराचरामध्ये भगवंत आत्मा म्हणून बसलेले आहेत. ते सगळ्या गोष्टी बघत असतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं आपण काही गोष्टी करतो, कोणी बघत नाही, पण भगवंत त्याचे साक्षीदार आहेत. तटस्थपणे ते सगळ्या गोष्टींची नोंद ठेवत असतात, पण त्याच्यामध्ये ते लिप्त होत नाहीत. प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार असणारे म्हणजे कोण? भगवंत. म्हणून त्यांचं नाव आहे सर्वदृक्. पुढचा शब्द आहे सिंह. सिंह म्हणजे नाश करणारा. मायेमध्ये जे विनाश किंवा बदल होतात, त्या सगळ्याचे कायदे कानून ठरवणारे कोण आहेत? तर भगवंत किंवा परमेश्वर. म्हणजे आपण म्हणू शकतो थोडक्यात की भगवंत म्हणजे संसाराच्या जंगलाचा राजा आहे. चुकीच्या गोष्टी आहेत त्यांचा नाश करतील भगवंत. भगवंत गीतेमध्ये स्वतःची विभूती सांगताना म्हणतात की प्राण्यांमध्ये मी सिंह आहे, मृगाणाम च मृगेंद्रोहम. आता या ज्या मायेमधल्या ज्या गोष्टी आहेत, मन, बुद्धी, अहंकार, शरीर, याच्या पलीकडे गेल्यानंतर आपल्या अनुभूती, भावना, विचार सगळं नष्ट होतं. म्हणजे आपण शांत होऊन जातो. उरतं ते फक्त परब्रह्म. म्हणून सिंह ही उपमा दिलेली आहे की जर तुम्ही भगवंतांच्या जवळ जायचा प्रयत्न केला तर या सगळे वाईट विचार, भावना सगळं नष्ट होईल. पूर्ण स्वच्छ अशा परब्रह्मापुढे चुकीचं काम कोण करणार आहे? सगळेच घाबरतील, कारण तसं करायला गेलं तर त्यांचा नाश होईल. पुढचा शब्द आहे संधाता. संधाता म्हणजे सगळ्या गोष्टींचा नियामक. तुम्ही चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळेल, वाईट कर्म केलं तर त्याचं वाईट फळ मिळेल. म्हणजे याची चांगलं कर्म आणि त्याचं मिळणारं फळ याची संधी करणारे कोण आहेत? तर भगवंत आहेत. निपक्षपातीपणे त्याची संधी करतात. अत्युत्तम भक्ती केली तर भगवंत मोक्षही प्रदान करतात. चुकीचं काम केलं तर शिक्षा मिळते. भगवंतांच्या नियमाप्रमाणे तुमच्या कृतीचं फळ परिपक्व होईल, त्यावेळेला ते तुम्हाला सुख आणि दुःख भोगायला लावतात. पण ते फळ परिपक्व कधी होईल ते आपल्याला सांगता येत नाही. भगवंतांच्या नियमाप्रमाणे ते परिपक्व होत. संधिमान, सर्वाभूती परमेश्वर आहे, म्हणजे सगळ्या चराचरात भगवंत आहेत. ममैव अंशो जीवलाके असं भगवंतांनीच म्हटलेलं आहे. सगळ्या चराचरामध्ये ते भरून राहिलेले आहेत. अर्थात सर्व कर्माचे जसे ते जनक आहेत, तसे कर्म फळांचे उपभोक्ताही तेच. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार आणि फळ आणि त्याचा अनुभव, त्यांचा नियमन करता म्हणजेच भगवंत. पुढचा शब्द आहे स्थिर. त्यांच्यामध्ये कधीही बदल होत नाही, स्थिर आहेत ते. आता आपल्यामध्ये अस्थिरता कशामुळे निर्माण होते? तर आपण जे काही कर्म करतो आणि त्याचं जे आपल्याला फळ मिळतं, त्याच्यातनं आपल्याला सुख आणि दुःख प्राप्त होतं, त्यामुळे आपण अस्थिर बनतो. भगवंतांच्या बाबतीत हे असं काही नाहीच आहे. भगवंत सर्व क्रियामध्ये नियामक आहेत, पण ते त्याच्यामध्ये लिप्त होत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुख दुःख असं काही निर्माण होत नाही परब्रह्मामुळे. त्यामुळे त्यांना स्थिर असं म्हटलंय. अज म्हणजे अजन्मा, जो हिरण्यगर्भ या रूपाने बहुसंख्येचे भ्रामक जग निर्माण करतो, तो विष्णू भगवंत हा अजन्मा आहे, त्याला मृत्यू नाही. भगवंत आहेतच. दुर्मर्षण, भगवंतांना कोणीही हल्ला करून पराभूत करू शकत नाही, म्हणून दुर्मर्षण.
त्यांना कोणी पराभूत करू शकत नाही. प्रत्येकाचं अंतिम ध्येय काय असणार आहे की विष्णूचे चरण धरावे. कोणी थोडा वेळ आपल्या मनाप्रमाणे वागू शकेल, नाही असं नाही, पण लवकरच तो स्वतःच्या आनंदासाठी, खऱ्या आनंदासाठी भगवंताचे पाय धरायला पाय धरण्याचीच इच्छा करेल. आपण आपल्या भक्तीमुळे भगवंतांना आपलेसे करू शकतो, आपलंसं करू शकतो, पण त्यांच्यावर विजय नाही कोणी मिळवू शकत. म्हणून त्यांना नाव दिलंय दुर्मर्षणः. शास्ता. शास्ता म्हणजे शासन करता, सगळ्या जगाचं शासन करता म्हणजे कोण? भगवंत. भगवंतांचं शासन कसं आहे? अतिव्यापक आहे. अतिव्यापक जसं जग आहे तसंच भगवंतांचं शासनही अतिव्यापक आहे, तसंच अतिसूक्ष्मही आहे आणि सदा सर्व काळ आहे, अव्याहत चालू आहे ते. भगवंत शास्त्राचे, नियमांचे, नीती नियमांचे मार्गदर्शन करतात, त्याचं पालन योग्य प्रकारे होण्यासाठी नियम करतात, त्याप्रमाणे उत्क्रांतीच्या महान ध्येयापर्यंतही माणसाला नेतात. सगळ्या गोष्टींचं नियमन करणारे, शासन करणारे, एवढ्या मोठ्या सगळ्या विश्वाचा गाडा चालवणारे शास्ता कोण? तर भगवंत. विश्रुत आत्मा. विश्रुत म्हणजे चांगल्या प्रकारे श्रुत असणार, सगळ्यांना श्रुत असणारा. असे म्हणजे काय की प्रसिद्ध असणार. विश्रुत आत्मा म्हणजे प्रसिद्ध आत्मा. आता प्रसिद्ध आत्मा, सगळ्यांच्या शरीरामध्ये आत्मा आहेच, पण प्रसिद्ध आत्मा म्हणजे या आत्म्याचा जो स्रोत आहे, ज्या प्रत्यक्ष भगवंतांपासून जे हे आत्मे निर्माण झाले आहेत, ममै वांशो जीव लोके म्हटलंय त्याप्रमाणे, तर ते जे आत्म्याचा, सगळ्या आत्म्यांचा जे स्रोत आहेत, परमात्मा, ते म्हणजेच विश्रुत आत्मा. म्हणजे भगवंतांनाच विश्रुत आत्मा हे नाव दिलेले. जो भगवंतांचं वर्णन करताना वेदांनी सुद्धा नेती नेती असं वर्णन करून सांगितलं. म्हणजे जरी प्रसिद्ध असला तरी त्याचं वर्णन नाही करता येत कोणाला. सुप्रसिद्ध पण सांगता येत नाही, त्याचं गुणवर्णन करता येत नाही. पुढचा शब्द आहे सुरार्या. आता सुरा म्हणजे देव, आरी म्हणजे काय? आरी म्हणजे शत्रू, आणि शेवटचा शब्द हा म्हणजे विनाशक. म्हणजे देवांच्या शत्रूंचा नाश करणारा विनाशक असा कोण आहे? तर भगवंत. दरवेळेला देवांच्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा देव विष्णूचे पाय धरतात जाऊन, आणि मग परमात्मा देवांच्या शत्रूंचा नाश करून देवांना पुन्हा त्यांचं आधीचं जे काय हे आहे राज्य असेल ते परत मिळवून देतात. तसंच भक्तांनी खऱ्या भक्तीने जर आवाहन केलं भगवंतांना, तर ते सगळ्या भक्ताच्या मनातल्या सर्व नकारात्मक शक्तींना दूर करतात आणि भक्ताला स्वतःवर प्रभुत्व मिळवण्यासाठी मदत करतात. भक्ताला जी इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून त्यांचं नाव सुरारिहा. थोडक्यात या श्लोकामध्ये भगवंतांच्या बद्दल वर्णन असं सांगितलंय की भगवंत म्हणजे कसे की जे नाश पावत नाहीत, ते सर्व सर्व गोष्टींचे सर्वांच्या मध्ये बसलेले साक्षीदार आहेत. मायेतल्या सर्व विनाश आणि बदल यातले कायदे नियम करणारे कोण? तर भगवंत. सर्वांच्या कर्म आणि त्यानुसार त्यांचे फळ यांचा संधी निपक्षपाती करणारे कोण? तर भगवंत. सर्व कर्माचे जनक आणि सर्व कर्मफळांचे उपभोक्ताही तेच. ते त्याच्यामध्ये लिप्त होत नाहीत, कारण त्यांना त्याच्यामध्ये लिप्त न होण्याने सुख दुःख निर्माण होत नाही. तसंच ते अजन्मा आहेत, त्यांना जन्म नाही, मृत्यूही नाही, आणि त्यामुळे ते म्हणजे ते सगळ्या सृष्टीला त्यांनी निर्माण केलं, पण ते काही असे जन्माला आले नाहीत, त्यांना जन्म नाही. भगवंतांना कोणी हल्ला करून त्यांना पराभूत करू शकत नाही, कारण सगळे राक्षस, सगळे दुष्ट लोक, सगळ्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते भगवंतांना हरवू शकले नाही. सगळे विश्वाचा शासन करता म्हणजे कोण? तर भगवंत. भगवंत म्हणजे प्रसिद्ध आत्मा, सगळ्यांमध्ये प्रसिद्ध, कारण सगळ्या आत्म्यांचा स्रोत म्हणजेच भगवंत. परमात्मा हा देवांच्या शत्रूंचा नाश करणारा आहे, म्हणून त्यांचं नाव आहे सुरारिहा. धन्यवाद.